उपमुख्यमंत्री शरद पवारांनी पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमामध्ये वसंतदादा पाटलांचं सरकार पाडल्याची जाहीर कबुली दिली आहे। त्यामुळे 70च्या दशकातील राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। 1978 मधल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं। पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तरुण नेत्यांमधील मतभेदांमुळे सरकार पाडलं होतं असा किस्सा पवारांनी सांगितला। मात्र सरकार पडल्यानंतर वसंतदादा पाटलांनी पक्षासाठी निर्णय घेताना आधी काय घडलं याचा विचार केला नाही, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं। आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरसकट द्यायचं हा निकाल त्यांच्या ठिकाणी। ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व। शरद पवारांनी 1978 मधील सरकार पाडण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला सुरुवात झाली। सत्ताधारी आणि विरोधकांनी पवारांच्या कबुलीवरती काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूया। इतका जुना हा विषय आहे, त्यामुळे जी त्या वेळचे साक्षीदार आहेत माननीय पवार साहेबांच्या बरोबरचे किंवा स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांचे परिवारजन जे आहेत आता त्यांनीच ह्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य होतं। पवार साहेबांच्या राजकीय भूमिका ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही। 1978 मध्ये जे घडलं त्यावर पवारांनीच भाष्य केल्याचं सांगत इतर पक्षांनी अधिक भाष्य करणं टाळलं। मात्र शरद पवारांनी दिलेल्या कबुलीमुळे इतिहासात काय घडलं होतं त्याची उत्तर मिळायला नक्कीच मदत झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।